दिशा सालियन प्रकरणाची चौकशी आता पुन्हा एकदा करा। दिशाचे वडील सतीश सालियन यांनी आता हायकोर्टात त्या संदर्भात याचिका केलेली आहे। त्यांनी कोर्टात धाव घेतलेली आहे। दिशावर सामूहिक अत्याचार करून हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तर आदित्य ठाकरे, सूरज पंचौली आणि दिनो मोरियावर त्यांनी आरोप केलेला आहे। तर किशोरी पेडणेकरांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात आलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। दिशा सालियन प्रकरणाची पुन्हा चौकशी करा। दिशाचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात धाव घेतलेली आहे। तर या संदर्भातला अधिकचा तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्याने चौकशीसाठी आता याचिका दाखल करण्यात आली। दिशाचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात धाव घेतली, हायकोर्टात याचिका केली। या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी अपेक्षित आहे। दिशावर सामूहिक अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे। एनआयए चौकशीची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणाचा तपास प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली तपास करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। मुंबई पोलीस दिशाभूल करत असल्याचा याचिकेत गंभीर आरोपही करण्यात आला। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप आहे। आदित्य ठाकरे, सूरज पंचौली आणि दिनो मोरियावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। दरम्यान या संदर्भातल्या ज्या राजकीय प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत आम्ही तुम्हाला दाखवतोय, पाहूयात। तेव्हाच्या सीएम मुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी काय काय करण्यात आलं याची स्पष्ट भूमिका आता दिशा सालियनच्या वडिलांनीच सांगितलेलं आहे। आता आमच्यावर खोटारडेपणाचा आरोप करणारे, आदित्य ठाकरेला वाचवणारे आता काय बोलणार? आता कुठल्या तोंडाने थोबाड उघडणार? एका बिचारी साधी मुलीला जी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईला आलेली, त्या लोकांना यांनी सामूहिक बलात्कार करून तिचा हत्या केला असा आरोप आता थेट तिच्या वडिलांनी केलेला आहे। आता आदित्य ठाकरेंनी थोबाड उघडावं, सत्य सांगावं। तुमची हिंमत असेल तर आज पण तू सत्य सांगण्याची हिंमत त्यांनी करावं असं मी मागणी करेन। विरोधी पक्षाचा एखादा नेता आहे म्हणून टीका करणं किंवा आपल्याकडे कोणतीही माहिती नसताना अधिकारवाणीने त्या विषयावर बोलणं हे मला वाटतं की हे लोकशाहीमध्ये योग्य नाही। माझ्याकडे कोणताही पुरावा नाही, मला याबद्दलची कोणतीही माहिती नाही। या घटनेच्या संदर्भात सुई इतका सुद्धा पुरावा माझ्याकडे नाही। पिताश्रींनी त्यांच्या हायकोर्टामध्ये याचिका केली आहे, तर वेट अँड वॉच। हायकोर्ट या बाबतीमध्ये सांगेल की हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, पुरावा आहे, या आधारावर पुढे गेलं पाहिजे किंवा हायकोर्टमध्ये केस बंद केली पाहिजे। पण कोणीतरी एखाद्या प्रश्नावर मी विरोधातला एखादा नेता आहे म्हणून प्रतिकूल नकारात्मक उत्तर देणं हे योग्य नाही। ज्यांनी याचिका सादर केली आहे त्यांच्याकडे जर का कुठले ॲडिशनल काही पुरावे असतील तर त्यांनी मला वाटतं ते आपल्या गृह विभागाकडे ते द्यावेत। नक्कीच त्याच्यावरती आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू। दिशा सालियनचा खून झाला का आत्महत्या झाला हा फार मोठा गहन प्रश्न होता। त्यावेळेला त्यांच्या वडिलांवरती किंवा कुटुंबावरती कोणाचा दबाव होता आम्हाला माहीत नव्हतं, पण आता त्यांनी याचिकेतच दबाव कोणाचा होता हे सांगितलं। ज्या बाबतीत नितेश राणे असतील, नारायण राणे साहेब असतील, यांनी सातत्याने पुरावे देतो म्हणून सांगितलं, पण पुरावे घ्यायला कोण तयार नव्हतं। त्याच्यामधले अनेक गोष्टी समोर आल्या। अनेक समोर आलेल्या गोष्टीनंतर आता हे लक्षात येतं आहे की निश्चितपणे याची निपक्षपात चौकशी झाली पाहिजे। CDR रेशो काढला गेला पाहिजे, त्यामध्ये टॉवर लोकेशन काढलं गेलं पाहिजे, तो वॉचमॅन होता तो वॉचमॅन कुठे गेला हा पाहिला गेला पाहिजे। तर त्यातून सत्य समोर येईल आणि जनतेसमोर माहीत पडेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।